Hello friends, let us start with the third chapter, chemical reactions and equations. So there are some questions asked here from the previous standard. What are the types of molecules of elements and compound? तर एलिमेंट म्हणजे काय? जो ओरिजिनल सबस्टन्स आहे त्यालाच आपण एलिमेंट असं म्हणतो, ज्याच्यापासून हे सगळं जग बनलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, हे सगळे काय आहेत? एलिमेंट्स आहेत. ओरिजिनल सबस्टन्सेस विच मेक अप द युनिवर्स, दॅट इज एलिमेंट. द बेसिक एलिमेंट इज हायड्रोजन. ह्या अख्ख्या युनिवर्समध्ये सर्वात जास्त हायड्रोजन आहे. सिम्पल प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन, एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन आणि झाला हायड्रोजन तयार. हा जो हायड्रोजन आहे त्याचंच नंतर स्टार्सच्या आतमध्ये पुढचे एलिमेंट्स तयार होतात. इन द इंटिरियर ऑफ द सन दिस हायड्रोजन इज कन्वर्टेड इन टू हिलियम बाय थर्मोन्यूक्लियर रिॲक्शन अँड देन फर्दर इट इज कन्वर्टेड इन टू अदर एलिमेंट्स. पहिले हायड्रोजनचं काय तयार होतं? हिलियम तयार होतं. थर्मोन्यूक्लियर रिॲक्शन त्याला म्हणतात. आणि त्याच्यानंतर बाकीचे एलिमेंट्स तयार होतात. तर एलिमेंट म्हणजे काय? ओरिजिनल सबस्टन्स, ज्याच्यापासून हे सगळं जग बनलेले. इनहेरंटली दीज एलिमेंट्स आर अनस्टेबल. ही एलिमेंट्स कसे असतात? अनस्टेबल असतात. व्हेनेवर दे टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन दे डू इट फॉर स्टॅबिलिटी. तर केमिकल रिॲक्शन होण्यामागचे कारणच हे की स्टॅबिलिटी. आपण कुठलीही गोष्ट करतो कशासाठी? स्टॅबिलिटीसाठी. वन्स यू गेट दॅट यू बिकम स्टेबल. सो एलिमेंट्स, फॉर एक्झाम्पल hydrogen has only one electron in the first shell. It gives its electron become H plus, okay, and become stable, or it can accept one electron, then it can become stable. First shell has capacity of 2 electron. पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन आहे. जर त्यांनी 1 इलेक्ट्रॉन दिला तर त्याचा पहिल्या शेलमधला गेला इलेक्ट्रॉन तो स्टेबल झाला, किंवा 1 इलेक्ट्रॉन घेतला तरीसुद्धा तो स्टेबल होतो आहे, कारण त्याच्याकडे मग 2 इलेक्ट्रॉन येतील, त्याचा स्वतःचा एक आणि एक घेतलेला. सो दिस वे स्टॅबिलिटी कुड बी अटेन. नाउ व्हॉट इज मेंट बाय व्हॅलेन्सी? व्हॅलेन्सी इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. व्हॅलेन्सी म्हणजे काय? कंबायनिंग कॅपॅसिटी, की तो एलिमेंट किती इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो. हायड्रोजनचं एक्झाम्पल घेतलं तर हायड्रोजन काय करतो? 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, अँड दॅट्स वाय इट्स व्हॅलेन्सी इज 1. सो हायड्रोजनची व्हॅलेन्सी 1 आहे, कारण तो 1 इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो. क्लोरीन ऑन द अदर हँड टेक्स 1 इलेक्ट्रॉन, सो इट्स व्हॅलेन्सी इज 1. क्लोरीन काय करतो? 1 इलेक्ट्रॉन घेतो, त्याच्यामुळे त्याची व्हॅलेन्सी 1 आहे. व्हॅलेन्सीबद्दल आपण पुढे परत बघणार आहे. आधीच्या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. पिरियॉडिक क्लासिफिकेशन, व्हॉट इज व्हॅलेन्सी, वी हॅव सीन. Now, what are the requirements for writing chemical molecular formulae of different compounds? How are molecular formulae of the compounds written? That we'll see. Now, we have seen that compounds are formed by chemical combination of elements. Elements काय करतात? एकमेकांबरोबर कंबाईन होतात. आता का कंबाईन होतात? कारण ते अनस्टेबल असतात. ठीक आहे, तर ते अनस्टेबल आहेत म्हणून ते काय करतात? एकमेकांबरोबर कंबाईन होतात केमिकली. There are some exceptions like helium, neon, argon, krypton. They are noble gases. Noble gases जर सोडलं तर बाकी सगळे कसे असतात? अनस्टेबल असतात, आणि मग ते काय करतात? केमिकली रिॲक्ट होतात. आयदर दे गिव्ह इलेक्ट्रॉन ऑर टेक इलेक्ट्रॉन ऑर शेअर इलेक्ट्रॉन. एकतर ते इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात किंवा शेअर करतात. सो द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड इज टू अटेन electronic configuration with a complete octet. Okay, atoms attain to complete octet by taking, sharing, or giving electron. So I can either they can give electron, take electron, or share electron to attain stable noble gas configuration. The point here is stability. Now let us see the difference between physical change and chemical change. So by experiments, chemical composition of matter changes, and that changes remains permanent. So this is a chemical change. And physical change, only state of matter changes, and often it is temporary in nature. The temporary change म्हणजे physical change, states of matter change होतात. सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस होतं, त्याला आपण काय म्हणायचं? फिजिकल चेंज. आणि केमिकल चेंज म्हणजे काय?
की ज्याच्यामध्ये चेंज परमनंट आहे, केमिकल रिॲक्शन ज्याच्यामध्ये होते. व्हेनेवर केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस वी कॉल इट ॲज अ केमिकल चेंज, परमनंट चेंज. Now look at the examples that are given here. Transformation of ice into water. It is a physical change. Okay, ice and water, they are the chemically the same thing. Cooking of food, that is a chemical change because a new substance is formed. Remember, in a chemical change, new substance is formed. एकदा अन्न शिजवलं की ते परत काय कच्चं करता येत नाही, परमनंट चेंज आहे ना त्याच्यामुळे. रायपनिंग ऑफ फ्रूट, रायपनिंग ऑफ फ्रूट इज ऑल्सो अ केमिकल चेंज. एकदा आंबा तयार झाला की त्याची परत कैरी तयार होऊ शकत नाही, परमनंट चेंज आहे. मिल्क टर्न इन टू कर्ड्स, केमिकल चेंज. यू कॅनॉट कन्वर्ट मिल्क इन टू कर्ड्स बॅग और कर्ड्स इन टू मिल्क बॅग. ओके. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, फिजिकल चेंज, रिव्हर्सिबल आहे. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. Digestion of food, chemical change because new substance are formed. So in our food, carbohydrates, proteins, fats, vitamins, minerals are there. Carbohydrates are converted into glucose, proteins are converted into amino acid, and fats are converted into fatty acid. हे लिहून ठेवा. Carbohydrates, glucose, proteins, amino acids, and fats, fatty acids. Now size reduction of naphtha ball, this is a physical change because it converts into vapor state. Then staining of Shahbad tile or Kadappa by lemon juice. Lemon juice contains acid, it reacts with Shahbad tile, that's why it is a chemical change. Breaking of glass is a physical change. So here they have given some examples. You can take the different substances mentioned here. Limestone, that is calcium carbonate, copper sulfate, CuSO4, calcium chloride, CaCl2, potassium chromate, zinc dust, sodium carbonate, phthalic anhydride, and heat them. So take a spoonful of limestone powder and heat it. We will see all these reactions in detail later on. So I am just reading the activities. Zinc dust into copper sulfate solution, potassium chromate and barium sulfate solution are mixed, sodium carbonate and calcium chloride solution are mixed, phthalic anhydride is evaporated. So let us see these things one by one. So first is limestone powder. Limestone powder, CaCO3. When you heat it, what will happen? It will convert into calcium oxide and carbon dioxide. Then zinc पावडर जर आपण घेतली आणि कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये टाकलं. आता लक्षात ठेवा, कॉपर सल्फेट सोल्युशन ब्लू कलरचं सोल्युशन असतं. ओके, कॅन यू टेल मी व्हॉट इज कलर? So color is the sensation that we get in our eyes. We detect electromagnetic radiation, that is light. लाईट आपण डिटेक्ट करतो, ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे आणि त्याचा एका पर्टिक्युलर वेवलेंथला जर आपण बघितलं तर त्यालाच आपण कलर म्हणतो. 7 कलर्स आहेत तुम्हाला माहिती आहे, रेनबो कलर्स, आणि तीच व्हाईट लाईट आहे. सो व्हाईट लाईट कन्सिस्ट ऑफ 7 कलर्स. वी आर गोइंग टू स्टडी अबाउट दॅट लेटर ऑन. सो ब्लू कलर कॉपर सल्फेट, त्याच्यामध्ये झिंक टाकलं तर काय होईल? इट बिकम्स कलरलेस. झिंक सल्फेट इज कलरलेस सोल्युशन. देन potassium chromate and barium sulfate, exchange of ions takes place. We are going to study this later on. And sodium carbonate, calcium chloride also we will see. Phthalic anhydride evaporates, it goes into the gaseous state. So that is a physical change. So here the difference between physical and chemical change is given again. Physical change takes place due to the change in parameters like temperature, pressure. It is reversible and matter remains same. Okay, ice is converted into water. That ice and water are chemically same things. Composition of matter changes in a chemical change. Okay, and it is irreversible. So whenever a chemical change occurs, normally it is irreversible. And composition of matter changes. New substance is formed, remember. There is bond breaking and bond making. Old bonds break, new bonds are formed. Old bonds break, new bonds are formed. जुने जे काही बॉन्ड्स आहेत ते तुटतात आणि नवीन बॉन्ड्स तयार होतात, त्यालाच आपण केमिकल चेंज असं म्हणायचं. ओके, सो फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड बाय कंबशन ऑफ कोल इन एअर. ओके, कार्बन प्लस ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. झिंक प्लस ऑक्सिजन, झिंक ऑक्साईड. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन, मॅग्नेशियम ऑक्साईड.
ऑक्साईड तयार होतो. तर कार्बनची रिॲक्शन जेव्हा होते ऑक्सिजन बरोबर तेव्हा कार्बन डायऑक्साईड तयार होतो. अंडरस्टूड. नाव let us see the equations, chemical equations. So chemical equations are written like this: copper sulfate plus zinc dust gives aqueous solution of zinc sulfate plus copper. Now so much of you have these things you have to write. This is word equation. Instead of writing word equation, if we write the chemical formula, it will be really easy for us. हे एवढं सगळं लिहित बसण्यापेक्षा फॉर्म्युले लिहिलेले बरे. तर इथे फॉर्म्युले खाली लिहिलेत कसे ते बघा. तर काही रूल्स आहेत, काही गोष्टी आहेत, कन्व्हेन्शन्स आहेत, फॉलो करायचे आहेत. ते रिॲक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट साईड अँड प्रोडक्ट्स आर रिटन ऑन द राईट साईड. दोज विच आर टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन दे आर द रिॲक्टंट. जे रिॲक्शनमध्ये भाग घेतात त्यालाच आपण रिॲक्टंट असं म्हणायचं आणि जे तयार होतात त्यालाच आपण प्रोडक्ट असं म्हणायचं. ॲरो इज शोन बिटवीन देम. प्लस साइन इज रिटन इफ मोर दॅन वन रिॲक्टंट इज देअर और मोर दॅन वन प्रोडक्ट इज देअर. सो हिअर यू कॅन सी CuSO4 प्लस ZN मध्ये प्लस साईन दिली आणि रिॲक्टंट लेफ्ट साईडला आणि प्रोडक्ट राईट साईडला मध्ये ॲरो. नेक्स्ट वी हॅव G, L and S टू गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट द इक्वेशन. इक्वेशनमध्ये जास्त इन्फॉर्मेशन यावी म्हणून त्यांनी G, L आणि S लिहिलेले. सो G, L, S रिप्रेझेंट्स गॅशियस स्टेट, लिक्विड स्टेट अँड सॉलिड स्टेट रिस्पेक्टिव्हली. Upward arrow shows gas and downward arrow shows precipitate. Precipitate is an insoluble powder that is formed. तर गॅस असेल तर G लिहायचं, लिक्विड असेल तर L लिहायचं, S म्हणजे सॉलिड. आणि अपवर्ड ॲरो म्हणजे काय? गॅस. आणि डाऊनवर्ड ॲरो म्हणजे काय? त्यांनी सांगितलं आहे ते प्रेसिपिटेट. पावडर असते, टेस्ट ट्यूबच्या खाली जाऊन बसते, त्यालाच प्रेसिपिटेट असं म्हणायचं. सो हिअर दे हॅव शोन वन एक्झाम्पल. CuSO4 प्लस ZN gives ZnSO4 plus Cu. तर CuSO4 aqueous solution ब्लू कलरचं असतं ते. झिंक दॅट इज सॉलिड अँड झिंक सल्फेट दॅट इज aqueous. अगेन AQ. aqueous मीन्स वॉटर सोल्युशन. पाण्यामध्ये जेव्हा सोल्युशन तयार होतं त्यालाच aqueous सोल्युशन असं म्हणतात. देन कॅल्शियम कार्बोनेट इज हिटेड दॅट गिव्स अस कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. देन कॉपर सल्फेट प्लस झिंक गिव्स झिंक सल्फेट प्लस कॉपर. Okay. Now, it is necessary to fulfill certain conditions of temperature, pressure and catalyst to bring about some reaction. काही रिॲक्शनला एक विशिष्ट टेम्परेचर लागतं, प्रेशर लागतं, कॅटलिस्ट लागतं आणि त्याचंच एक्झाम्पल खाली दिलेलं आहे. व्हेजिटेबल ऑइल टेक्स प्लेस रिॲक्शन ऑफ व्हेजिटेबल ऑइल टेक्स प्लेस ॲट 60 डिग्री विथ हायड्रोजन गॅस निकेल कॅटलिस्ट. खाली एक्झाम्पल दिले. हे महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, परीक्षेत येऊ शकतं. what is catalyst and what is the example of catalyst. तर कॅटलिस्ट म्हणजे काय आणि कॅटलिस्टचं एक्झाम्पल काय? कॅटलिस्टचं डेफिनेशन पुढे आहे. सबस्टन्स which increases the rate of reaction without taking part in reaction, that is a catalyst. So nickel is used here as a catalyst. So vegetable oil converts into vegetable वनस्पती घी, ओके, by hydrogenation reaction. हायड्रोजनेशन केल्यानंतर व्हेजिटेबल ऑइल जे आहे त्याचं वनस्पती घी तयार होतं. Now down they have given one experiment.